नमस्कार मित्रांनो, सैर शैलीच्या एका नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण मागं तुम्हाला बघितलं की कळलं तर आपण आता कुठल्या किल्ल्यावरती आलो. तर आज आपण जाणार आहे पुरंदर किल्ल्याच्या सफरवरती. तर चला ब्लॉगची सुरुवात करूया. चांगली आली होती किती वाली खाली. आता एंट्री झाली आमची म्हणजे माझ्यावर अजून एक गडी आहे, हर्षद. हॅलो करती बाबा. हॅलो. आजचा आपला ट्रेकिंग पार्टनर. आणि आता आपण एंट्री केल्यानंतर काय त्यांनी आमचा ॲक्शन कॅमेरा ठेवला आहे, कारण त्या ॲक्शन कॅमेरा चालत नाही आणि फक्त मोबाईल चालवडे. आणि काय काय पर्टिक्युलर एरियामध्ये ना तुम्हाला मोबाईल पण नेता येणार नाही, तुम्ही फक्त तिथं फिरू शकता. जसं की पुरंदरचा बालेकिल्ला, तिथं आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तिथं आपण फिरू शकतो. आणि एंट्री केल्या आपल्याला ना इथं 2 चर्च लागतील, तर ते आता आपण चर्च बघून घेऊया. तर आता पहिल्यांदा आपल्याला इथं दत्त मंदिर लागतं. मित्रांनो, दत्त मंदिरच्या पुढे आल्याला आपल्याला पहिल्यांदा मोरारबाजींचा एक स्मारक बघायला भेटेल. आणि मित्रांनो, याच स्मारकाच्या मागे आपल्याला मोरारबाजी देशपांडे यांचं समाधी मंदिर पण बघायला भेटेल. आणि आता चर्चच्या पुढे गेलो ना, आपल्याला एक शिव मंदिर लागेल. आणि मित्रांनो, थोडंसं पुढे चालून आलो ना, तर आपल्याला अजून एक शिव मंदिर बघायला भेटेल. वरती आपल्या बालेकिल्ल्याला जायला आहे ना, एक आज साधारण अर्धा तास लागतो. आणि तिकडनं मंदिरावरती जायला 15 मिनटं. तर साधारण 1.5 तास लागतो तुम्हाला ह्या ठिकाणावरून वरतून खाली जाऊन यायला. आणि ॲक्च्युअलमध्ये तिथं मोबाईल अलाउड नाही आहे, तेव्हा आम्हाला कॅप्चर करता नाही आलं. तर मी तुम्हाला सांगतो तिथे ॲक्च्युअलमध्ये काय काय. तर दरवाजे आहेत, त्यानंतर 3-4 पाण्याचे टाके आहेत, आणि एक वरती मंदिर आहे सगळ्यात टॉपला. तिकडनं नजर एकदम भारी दिसतो. आणि ॲक्च्युअलमध्ये तिकडनं वज्रगड किती मोठा आहे ते पण आपल्याला कळतं. आणि एक नंबर व्ह्यू दिसतो तिकडनं. एकदा आपण बालेकिल्ले फिरून आलो की पुढं आलेलं आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक आहे, ते बघायला भेटेल. इथल्या परिसरामध्ये ना बसायला पण चांगली सोय, आणि तिकडनं व्ह्यू खरंच भारी दिसतो. त्या स्मारकाच्या मागच्या बाजूला आपल्याला पद्मावती तलाव सुद्धा दिसतो. आता आपण आलो म्युझियम पाशी, तर म्युझियम बघूयात. आपण आतमध्ये आलो ना म्युझियममध्ये, की मग आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे जे महत्त्वाचे प्रसंग आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. ते इथं प्रत्येक जागोजागी लावलेत, आणि त्याचबरोबर किल्ल्यांची पण माहिती दिलेली आहे.
या ठिकाणी त्या वाचकातील वापरलेले शस्त्र सुद्धा दाखवलेले आहेत, तर आपण ते पण बघूयात. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजची ह्या पुरंदर किल्ल्याची सैर आवडली असेल. तर भेटूयात सह्याद्रीतली एक नवीन भटकंती घेऊन. तोपर्यंत गुड बाय.